सर असे हो साहेब आले साहेब हो साहेब इकडे या. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा काम फुल चार्ज किया है. एक तर गणेश जयंतीच्या निमित्ताने या गणेश उत्सवात महाराष्ट्राच्या जनतेने जो उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो, आनंदोत्सव साजरा होतो, भक्तिभावाने साजरा केला जातो. मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेला, मुंबईच्या जनतेला, माझ्या चेंबूरच्या जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता आपण उभे आहोत सम्राट अशोकनगर बालमित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये. मी दर्शन घेण्यासाठी आलो होतो. हे माझंच मंडळ आहे, मी इथेच राहतो. गेली मला वाटतं मला समजायला लागलं की इथे आलो राहायला अशोकनगरला 1976ला. त्याच्या आधीपासून या मंडळाचा गणपती उत्सव होतो. म्हणजे माझ्या लहानपणापासून आतापर्यंत हे मंडळ भले टीम बदली होते, अध्यक्ष बदले होतात, पदाधिकारी बदले होतात, पण उत्सव कायम चालू राहिला. मला वाटतं माझ्या हिशोबाने 65 ते 70 वर्ष झाली असतील या उत्सव मंडळाला. मी या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचं अभिनंदन करतो की आपण हा पारंपरिक आमचा उत्सव सण भक्तिभावाने साजरा करता इतके वर्ष टिकवून ठेवला आहे. या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्षांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. साहेबांचं स्वागत केलेलं आहे. नाही बोललं तर 3-4 पिढ्या झालेल्या आहेत मंडळात. आता मिळून सगळं मिळून पूर्ण एरियावाले बनवून करतात. साहेबांचा काय सपोर्ट असतो? साहेबांचा हमेशा सपोर्ट आहे. सगळ्यांना नमस्कार. 70-65 वर्ष झाली ते आता साहेबांनी सांगितलं आणि त्यांच्यासमोर बोलणं मला योग्य नाही वाटत, कारण ते माझे गुरु आहेत. तरी बोलतो की हे मंडळ या 5-6 मंडळामध्ये 1 नंबरला असावं. 70 वर्ष ज्या मंडळाला झाली म्हणजे अभिमान वाटतो की यांनी टिकवून ठेवला. इथले कार्यकर्ते, तरुण मुलं सगळे एकत्र झटतात आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडतात. त्याच्यात त्यांचे प्रमुख नेते गोविंद आहिर आणि बाबा ठोंबे आणि बाकी सगळे कार्यकर्ते एकजुटीने काम करून 9-10 दिवस कार्यक्रमाचा उत्सव जो असतो त्याच्यात हा रोज जेवण असतं. यांचं प्रसादाचा रोज लाभ असतो जनतेला आणि हे रोडला असल्या कारणाने भरपूर लोक याचा स्वाद घेतात, प्रसादाचा लाभ घेतात आणि त्याबद्दल ह्या मंडळाचं जेवढं कौतुक करत तेवढं थोडं आहे. आणि उद्याचा दिवस हा विसर्जनाचा आहे. सगळ्यांनी या मंडळाला तरी विनंती करतो की गोडी गुलामीने हा विसर्जन करावी आणि तसेच दरवर्षी करतील अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बूम देके रखा है, बूम नहीं चाहिए तो वापस दे दो.